नमस्कार. आज आपण एका खूप साध्या पण मस्त कवितेबद्दल बोलणार आहोत. आई शिकते ए टू झेड. हो, नमस्कार. ही कल्पनाच भारी आहे ना. इंग्रजी अक्षरं आणि आपले रोजचे मराठी शब्द. अगदी. याची रचनाच अशी आहे की इंग्रजी अक्षरं शिकायला किती सोपं करून टाकलंय. बरोबर. आपण सुरुवात पाहूया. ए म्हणजे आपला, बी म्हणजे बाबा, सी म्हणजे कावळ्याची कावकाव भाषा. किती ओळखीचं आणि घरातलं वाटतं हे. हो ना, पण हे फक्त सोपे शब्द आहेत की यामागे काहीतरी खोल विचार आहे? मला वाटतं नक्कीच विचार आहे. ही केवळ सोप्या शब्दांची निवड नाहीये. अच्छा. म्हणजे बघा ना, आपला, बाबा आणि पुढे आय म्हणजे आई, जगात सर्वात प्यारी यार. हो. हे शब्द नुसते सोपे नाहीयेत, ते भावनिक आहेत, आपल्या अगदी जवळचे. बरोबर. म्हणजे कनेक्शन तयार होतं. अगदी. कोणतीही नवीन गोष्ट, खास करून भाषा, ती जर अशी आपल्या भावनांशी जवळच्या जगाशी जोडली गेली ना, तर ती लवकर लक्षात राहते. म्हणजे आपला मेंदू ओळखीच्या गोष्टी पटकन स्वीकारतो. म्हणजे अक्षर ओळखीसोबत भावना आणि ओळख पण जोडली जाते. एक्झॅक्टली. आणि पुढे पण बघा, डी म्हणजे डबा. शाळेचा डबा आठवतो लगेच. हो. आणि एच म्हणजे हात, कामासाठी तयार, अगदी रोजचं. बरोबर. आणि हे फक्त घरातल्या वस्तूंबद्दल नाहीये. नाही. ई म्हणजे एक, पहिलाच पास. इथे थोडं गणित आलं. हा, बरोबर. एफ म्हणजे फडफड, पक्ष्यांची झेप, म्हणजे निसर्गाकडे लक्ष जातं. आणि जी म्हणजे गणपती, देतो सुख शांतीचा मेघ. हा महत्वाचा भाग आहे. इथे संस्कृती जोडली गेली आहे. संस्कृती कशी? गणपती म्हटल्यावर फक्त जी अक्षर नाही आठवत. नाही. त्यासोबत सण, उत्सव, श्रद्धा, आपलं सगळं सांस्कृतिक वातावरण डोळ्यासमोर येतं. खरंय. म्हणजे शिकणं अधिक खोल होतं. अगदी. एल म्हणजे लाडू, गणपतीला आवडतो तो. आर म्हणजे रांगोळी, झेड म्हणजे झेंडा. हो. हे सगळे शब्द फक्त अक्षरं नाही शिकवत, तर आपली मराठी संस्कृती पण दाखवतात. बरोबर. पण मग यात फक्त गंभीर गोष्टी आहेत की खेळकरपणा पण आहे? आहे की, भरपूर आहे. जे म्हणजे झोपाळा, खेळायची वेळ आठवते. हो. टी म्हणजे टाळी, द्या एक जोरात. आणि यू म्हणजे उंच उडी मारायचा हट्ट. यात किती गंमत आहे. हो ना. एन म्हणजे नाक आणि शिंका येतात खूप. हे तर अगदी रोजचं. हे खेळकरपणा महत्वाचा आहे. शिकणं म्हणजे काय, फक्त पाठांतर नाही. जेव्हा त्यात हालचाल येते, मजा येते, रोजचे अनुभव येतात, तेव्हा ते आवडीचं होतं, कंटाळवाणं नाही वाटत. बरोबर. यालाच लर्निंग थ्रू प्ले म्हणतात ना. आणि यात फक्त जुन्या किंवा पारंपरिक गोष्टीच नाहीत. नाही. आधुनिक संदर्भ पण आहेत. जसं की एक्स म्हणजे एक्स रे, दिसतं हाडातलं. हा विज्ञानाचा संदर्भ आहे. अच्छा. आणि वाय म्हणजे योग, आरोग्यासाठी भारी. हो, आरोग्याचा संदेश पण आहे. म्हणजे बघा, घर, संस्कृती, खेळ, विज्ञान, आरोग्य, किती गोष्टी एकत्र आल्यात. खरंय. आणि नाती पण आहेत. एम म्हणजे मावशी, देते प्रेमाची जाणीव. ओ म्हणजे ओळख, नवीन मैत्रीचं रूप. हो की नाही? किती व्यापक विचार आहे यामागे. ही पद्धत खूप लवचिक आहे. जसं पी म्हणजे पाऊस, शिपशिपधार, निसर्गाला. क्यू म्हणजे क्विल, मोराचा पिसारा, सौंदर्य दिसलं. एस म्हणजे सूर्य, रोज उगवणारा. प्रत्येक अक्षराला एक सोपा पण अर्थपूर्ण मराठी संदर्भ. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भाषा शिकणं म्हणजे फक्त शब्दपाठ करणं नाही. ते आपल्या आजूबाजूच्या जगाशी, अनुभवांशी, संस्कृतीशी जोडलं जाणं आहे. तर या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा? निष्कर्ष हाच की ही कविता इंग्रजी अक्षरं शिकवण्याचा एक खूप प्रभावी आणि महत्वाचं म्हणजे आनंददायी मार्ग दाखवते. अगदी. जसं शेवटी म्हटलंय तसं. व्ही म्हणजे विऱ्हाड, लग्नातलं गाणं. डब्ल्यू म्हणजे वाट, चालायचं सगळ्यांनी. झेंडा म्हणजे झेंडा, फडकतो अभिमानानं. ही झाली ए झेड, हसत खेळत गाण्यानं. बरोबर. हे पाठांतर नाही, हा अनुभव आहे. हो. आणि यातून आपल्याला जो महत्वाचा धडा मिळतो तो हा की कोणतीही नवीन गोष्ट जी आपल्याला अवघड वाटते, ती जर आपण आपल्या ओळखीच्या, रोजच्या जगण्याशी, आपल्या भावनांशी जोडली तर ती सोपी आणि रंजक होते. अगदी. अमूर्त गोष्टी, जसं की ही अक्षरं, त्या जेव्हा मूर्त ओळखीच्या गोष्टींशी जोडल्या जातात, आई, गणपती, पाऊस, झोपाळा, तेव्हा त्या फक्त लक्षात राहत नाहीत, तर आपल्या विचारांचा भाग बनतात. बरोबर. खूपच छान पद्धतीने हे मांडलंय कवितेत. हो. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. काय? आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या संस्कृतीत किंवा अगदी आपल्या आजूबाजूला
अशा कोणत्या गोष्टी असतील हां, ज्यांचा वापर करून आपण किंवा इतर जण एखादी नवीन भाषा किंवा कौशल्य किंवा एखादी अवघड संकल्पना अधिक सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकू शकू. अच्छा. म्हणजे या कवितेसारखे असे ज्ञानाचे पूल आपण आपल्या अनुभवांच्या जगात बांधू शकतो का? हा विचार करण्यासारखा आहे.